तर जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो, आज नागपूरच्या नागलोक येथे मी आलेलो आहे मित्रांनो. त्याचं कारण म्हणजे की लवकरच धम्मचक्र प्रवर्तन दिवस येत आहे. ज्या पद्धतीने नागपूरच्या दीक्षाभूमी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाची तयारी जोर शोरात चालू आहे, त्याच पद्धतीने नागपूरच्या नागलोक येथे जे एक बुद्धिस्ट प्लेस आहे तिथे धम्मचक्र प्रवर्तन दिवसाची तयारी कशी चालू आहे ते बघण्यासाठी आणि त्याचा आढावा घेण्यासाठी मी इथे आलेलो आहे. तर चला तर मित्रांनो, लगेच आपण अंदर जाऊन बघूया की कशा पद्धतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनाची तयारी चालू आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने इथे तयारी चालू आहे. माझ्या बाजूला बघा किती आहे भगवान गौतम बुद्ध यांची खूप मोठी अशी मूर्ती. थोडाच वेळ आपण तिकडे पण जाऊया. पंचशीलचे ध्वज लागलेले आहेत, तुम्ही बघू शकता. जाण्यासाठी रस्त्याच्या बाजूला पंचशीलचे ध्वज लागलेले आहेत. तिकडे बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती देखील आहे. ते तुम्हाला दाखवतो. ती आता चालू आहे तयारी. तर मित्रांनो, हीच ती तथागत भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती आहे. चला तर आपण वर जाऊया, पण तत्पूर्वी जाण्या अगोदर आपण इथे आपल्या ज्या चप्पल आहे ते बाजूला काढूया. कारण की आपण कुठेही जातो तर कोणाच्याही घरी जातो तर आपण सर्वात आधी चपला काढतो, पण हे तर महामानव आहेत आणि त्यांचा आदर सत्कार आपण नेहमी करायलाच हवा. कारण की त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आपण नेहमी चालतो मित्रांनो. तर सध्या मी सीडी चढत आहो वर जाण्यासाठी. भगवान बुद्धाची जी एवढी मोठी मूर्ती आहे मी तुम्हाला वरचं दाखवतो. नागपूरच्या लोकांना माहित आहे की नागलोकचं ही भगवान बुद्धाची मूर्ती, पण नागपूरच्या बाहेर जे लोक कदाचित येऊ शकत नाही किंवा खूप दूर दूर राहतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ माहितीजन्य असेल असं मी मानतो. हे बघा, ही आहे तथागत भगवान गौतम बुद्धाची विशाल काय अशी मूर्ती. वर येताना थोडासा सास फुललेली आहे मित्रांनो. चारी बाजूनी मस्त गोल राऊंड मध्ये ही मूर्ती आहे, तुम्ही बघू शकता. सध्या आपण एक राऊंड मारत आहोत त्याला. लवकरच इथे 2 ऑक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तन दिवस आहे आणि इथे लाखोच्या संख्येने आंबेडकरी समाज, बौद्ध अनुयायी इथे येणार मित्रांनो. नागपूरच्या नागलोक ह्या ठिकाणी तुम्ही जिथे कुठे असाल तिथे ह्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाला नक्की या आणि इथे नागलोकला नक्की भेट द्या. तुम्हाला ती बाबासाहेब आंबेडकरांची जी मूर्ती दाखवली ती मी त्याचंही दर्शन करून दाखवतो मित्रांनो. त्यानंतर आपण लगेच कामठीला जाणार आहोत. कामठीला देखील कशा पद्धतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनाची तयारी चालू आहे माफ करा, त्याचा देखील आपण आढावा घेणार आहोत मित्रांनो. तर मित्रांनो, हीच ती बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती नागलोकची. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की आता की चला ह्या मूर्तीचं दर्शन घेऊ, तसं ही मूर्ती आहे बाबासाहेब आंबेडकरांची. आणि सध्या नागपूरच्या नागलोक येथे मी इथे आलेलो आहो मित्रांनो. हा एक धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा आढावा घेण्यासाठी मी इथे आलेलो आहो. येता धम्मचक्र प्रवर्तन दिन तुमच्या आयुष्यात नव चैतन्य, नव ऊर्जा निर्माण करो असेच मी अपेक्षा करतो तथागत भगवान गौतम बुद्धाला. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि येत्या धम्मचक्र प्रवर्तन दिला जसं तुम्ही दीक्षाभूमीला जाणार त्याच पद्धतीने ह्या नागपूरच्या नागलोक देखील या आणि इथचा हा भव्य दिव्य असा नजारा नक्की पहा मित्रांनो. तर जय भीम नमो बुद्धाय.